नमस्कार. जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात स्वागत आहे. या उपक्रमात आपले सध्या आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका सुरू आहे आणि त्या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आहोत. या मालिकेचे आतापर्यंत आपले 37 भाग पूर्ण झालेले आहेत आणि ॲक्च्युअल तत्वज्ञान उपक्रम सुरू होऊन आपण केव्हाच 50च्या वर गेलेलो आहोत. तर आता आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता मी मंगेश दादांना विनंती करते की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. मंगेश दादा, तुमच्या चरणी इथूनच नमस्कार. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान आपली मालिका सुरू आहे आणि त्याचं कितवं सत्र आहे वगैरे आज आपल्याला सगळं सांगण्यात आलंच। तर गेली काही सत्र आपण सद्गुरू या विषयाचं बरंच चिंतन केलं।
श्रीगुरु ही संस्था आहे, या विचाराने अनेक विषयांना आपण स्पर्श केला. कारण सद्गुरू म्हटलं, श्रीगुरु म्हटलं की स्वाभाविकपणे आपल्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती, देहधारी सद्गुरू म्हणतात, येते. अगदी बरोबर आहे. पण सद्गुरू ही संकल्पना एका देहापुरती मर्यादित नसून फार व्यापक आहे, असा विचार आपण केला. आणि त्याचं एक रूप म्हणून देहधारी सद्गुरू, शुद्ध मराठीत मॅनिफेस्टेशन. भगवंत, शास्त्र, संत ही जी सगळी आपली श्रद्धास्थानं आहेत, असायला हवीत, त्यांनी या सर्वांनी एकमुखाने श्रीगुरूंचं महात्म्य का बरं गायलं आहे, हे सुद्धा आपण बघितलं. कारण पुन्हा अगदी इथे फारसं त्याचं तपशील देण्याची गरज नाही, पण सुरुवातीच्या काळामध्ये असतात मनामध्ये शंका. याचा बराच उहापोह आपण केलेला आहे की सद्गुरूंची गरजच काय वगैरे. कारण आपल्या बुद्धीनी, आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून, परमपूज्य काकांचं वाक्य, त्या आपल्या बुद्धीला गाढव का म्हटलं, खरं सांगायचं तर या विशेषणातच सगळं काही आलं. आणि हे परमार्थ प्रांताबद्दल बोलणं सुरू आहे अर्थातच. बाकी ठिकाणी आपली बुद्धी अगदी ऐरावतासारखी काम करत असेल, काही हरकत नाही. पण परमार्थ प्रांतात तिला गाढव म्हटलं जातं. कारण ज्याला आपल्या बुद्धीचा अभिमान असतो, त्याच्या बुद्धीलाच गाढव बुद्धी म्हणतात. पुरेसा आहे एवढं. पुढे जाऊया. तर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत, त्यामुळे माझ्या बुद्धीनी माझे काही मतं असू शकतील, असतील, पूर्वीच्या काळी म्हणूया. पण भगवंत, शास्त्र, संत सगळं, सगळे जर श्रीगुरूंचं महात्म्य गात असतील आणि मला ते जाणवत नसेल, पटत नसेल, कळत नसेल, उमजत नसेल, रुचत नसेल, इत्यादी इत्यादी इत्यादी, तर मला माझी बुद्धी अर्थातच तपासून घ्यायला हवी. कारण कितीही बुद्धीने मी श्रेष्ठ असलो तरी भगवंतापेक्षा श्रेष्ठ निश्चितच नाही. शंकराचार्यांपेक्षा निश्चितच नाही. संतांपेक्षा निश्चितच नाही. तर या दृष्टीने श्रीगुरुपदाचं एक मांगल्य, पावित्र्य म्हणूया, आणि त्या संबंधी अपेक्षित जी एक निखळ श्रद्धा इत्यादींचा विचार सुद्धा आपण केला. त्या अनुषंगाने अर्थातच आपण देहधारी सद्गुरूंचं महात्म्य पण जाणून घेतलं. ईश्वराच्या कृपेने सद्गुरू प्राप्ती कशी होते, हे सुद्धा आपण बघितलं. त्या 4 कृपांचा आपण विचार केला, स्मरत असेल तर. आपण त्या अनुषंगाने अनुग्रहाचं स्वरूपही समजावून घेतलं. सद्गुरू निष्ठा ज्याला म्हणतात, त्याचा सुद्धा आवाका आपण अभ्यासला. आणि शेवटी सद्गुरूंचं सत्शिष्याच्या म्हणा, साधकाच्या जीवनात म्हणा, असलेलं नेमकं योगदान कोणतं आहे, हे आपण मागच्या सत्रामध्ये जाणून घेतलं. साधकाचा, शिष्याचा जो प्रवास असतो, साधना काळातला म्हणूया, त्या संपूर्ण काळामध्ये तर ते सद्गुरूंचं साह्य असतंच, काही प्रश्नच नाही. मार्गदर्शन असतंच, त्यांचा उपदेश असतोच. पण अंतिमतः ज्याला म्हणता येईल, अंतिमतः नेमकं आणि नेटकं, ज्याला आपण मागच्याला 99% 1% अशी विभागणी केली. विवृणुते तनुम स्वाम, तनुम स्वाम ही जी श्रुती आहे कठोपनिषदातली आणि दुसऱ्या उपनिषदातली, या सगळ्याचा आपण विचार केला. आणि त्याच्या पाठीमागचं महत्वाचं म्हणजे हे असं का, तत्वज्ञान समजावून घेतलं. कारण माझ्या कर्माचं फळ म्हणून आत्मज्ञान होत नाही, हा त्याच्या मागचा प्रमुख विचार आहे. किती तर्कशुद्ध शास्त्र आहे परमार्थशास्त्र. आणि त्याला आपला तो आत्ता चिंतनाचा विषय नाही आहे, पण जाता जाता एक स्मरण म्हणून
किंवा मागच्याला कोणी नसेल तर, की प्रत्येक कर्माचं फळ नाशिवंत असतं. अबाधित नियम आहेत काय वेदांताचे. सगळ्यात महान कर्म समजलं जातं. 9व्या-8व्या अध्यायात कर्माची व्याख्याच भगवंतांनी, हा जो सर्ग आहे कोणता, भूत भावोद्भव करो, असे शब्द आहेत तिथे 8व्या अध्यायामध्ये. भूत भाव उद्भव कर. थोडक्यामध्ये या संपूर्ण जगताची निर्मिती या कर्मापेक्षा दुसरं महान मोठं कर्म असू शकेल का? कल्पना करा. आज सुद्धा स्वतःला इतके शहाणे समजणारे शास्त्रज्ञ सुद्धा धडपडतायत काय? जे निर्माण झालेलं आहे त्याचा अर्थ लावण्यासाठी. आणि शेवटी नोन युनिव्हर्स म्हणून थांबतात आहेत. अजून अननोन किती आहे? वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. अशी परिस्थिती आपली, काय म्हणूया, या एका ब्रह्मांडाबद्दल आहे. आता किती बोलू? अशी अनेक ब्रह्मांड आहेत, आमचं शास्त्र सांगतं. याला शुद्ध मराठीत आपण माइंड बॉगलिंग म्हणू शकतो. मुद्दा एवढाच आहे आत्ताच्या संदर्भात, इतकं मोठं कर्म पण तेही नाशिवंत आहे. तेही जर नाशिवंत ठरत असेल, कोट्यावधी वर्षांनी जर हे संपणार असेल, तर काय घेऊन बसला तो आपल्या छोट्या मोठ्या कर्मांची कथा? म्हणून त्याला आपल्या बुद्धीचं गाढव ज्याच्यासाठी म्हटलं ना, ते त्याच्यासाठी म्हटलं जातं. आपल्याला हिणवणं हा उद्देश नसतो. आपल्या अज्ञानाची कीव करणं हा उद्देश असतो. कारण मनुष्य अज्ञानाच्या अंमलाखाली काय बोलेल हे सांगता येत नाही. हे फक्त ज्ञानाला समजतं. बाकी बहुतांश लोक अज्ञानीच असल्यामुळे कळत नाही आपल्याला, आणि नव्हे त्याचं समर्थन आपण सुद्धा करतो. त्यामुळे माझ्या कुठल्या कर्मामुळे त्याचं ज्ञान नाही होणार आहे, विषय आपला सुरू आहे. कारण कर्माचं फळ शेवटी नाशिवंत ठरतं. आणि जर कर्माने त्याचा लाभ झाला असता, तर ते फळ कसं ठरलं असतं? नाशिवंत ठरलं असतं. तसं नाहीये ते. ते केवळ अविनाशी अक्षर. 8वा अध्याय पुन्हा. अक्षर, त्याचं नावच अक्षर. त्या तत्वाचं नावच, आता त्याला नाव म्हणायचं बोलण्याची भाषा आहे म्हणून. निर्गुण निराकाराला काय नाव ठेवणार? पण अक्षर, कारण मला सर्व क्षरभावाचीच पुन्हा एकदा व्यावृत्ती आहे शास्त्रीय भाषेमध्ये. पण क्षरभावाचाच मला अनुभव असल्यामुळे तसं ते नाही हे सांगणं सुरू आहे. अक्षर, अविनाशी. त्यामुळे 99% मलाच करायचं आहे. साधक म्हणून मलाच साधना करायची आहे. मलाच सत्वगुण संपन्न व्हायचं आहे. मला साधन चतुष्टय संपन्न व्हायचं आहे. हे सगळं जरी झालं तरी तो 1%. हा सर्व विचार आपण मागच्या वेळेला, मागच्या सत्रामध्ये केला. नेमकं सद्गुरूंचं स्थान, नेमकं सद्गुरूंचं योगदान, नेमकी कृपा. छान शब्द आहे, मागच्या वेळेला नाही बोललो आपण तो. पण ह्याला म्हणतात कृपा. या दृष्टीने अनुग्रह आणि कृपा याच्यात फरक केला जातो. किंवा कधी-कधी कृपेचे स्तर समजल्या जातात. शब्दाने काही बिघडत नाही. पण खरी कृपा सद्गुरूंची ज्याला म्हणतात तीही आहे. आणि त्यांच्या कृपेची सुरुवात अनुग्रहापासून होते. आणि कृपेची आता बोलायचंच झालं तर पूर्तता तिथे होते, कारण मागच्याला आपण बोललो, ते स्थान आहे जिथे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. तो सच्शिष्य सद्गुरुपदीच विराजमान होतो. ती झालाय. आता हा सर्व विचार करताना सद्गुरू नावाच्या या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अर्थातच सत्शिष्य. या विषयाचा जर आपण विचार केला नाही तर त्याला पूर्णत्वच येणार नाही. आणि मुळात आपण जर विचार केला ना, तर सद्गुरू हा जो शब्द आहे, हा शब्दच शिष्य संकल्पनेशिवाय सिद्ध होत नाही. पुन्हा शुद्ध मराठीत नॉट अ रॉकेट सायन्स. म्हणूनच त्याला आपण एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं. थोडं अधिक स्पष्टतेने बोलायचं झालं तर एखादा जीवनमुक्त महात्मा असू शकतो. नवे आहेत.
परंतु त्या महात्म्याला सद्गुरू म्हणण्यासाठी त्यांनी एखाद्या अधिकार संपन्न शिष्यावर अनुग्रह केलेला असावा लागतो. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम महाराज देव आणि भक्त यांच्याबद्दल बोलताना त्यांचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की भक्ताविण देवा कैचे रूप घडे सेवा. भक्ताविण देवा की भक्ता वाचून देव साकाराला कसा प्राप्त होईल? साधं गणित आहे. तो निर्गुण निराकार जो आहे तो सगुण साकार कोणासाठी होतो? काय गरज आहे त्याला सगुण साकार होण्याची? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां वगैरे. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण तरी कशासाठी? त्या साधूंचा अवतार तरी कशासाठी? तर हे जे आपल्यासारखे अज्ञानी जीव आहेत त्यांच्या ज्ञानाची सोय कोण करणार? कारण तो अवतार युगातून एकदा होतो, तोही विचार आपण करून झालेला आहे आपला. म्हणून तर संत माझे रूपडी आत्मज्ञाने चोखडी ज्ञानेश्वरी. माझीच रूप आहेत ती, कारण मी नाही येणार आहे वारंवार. तो येण्यासाठी फार मोठ्या गोष्टी घटना घडाव्या लागतात. त्याच दृष्टीने परमपूज्य काका कधी कधी गमतीने म्हणतात, ना आपण श्रीराम आहे आणि ना आपण रावण आहे. म्हणजे श्रीराम म्हणण्यापेक्षा ना आपण पुंडलिक आहे असं म्हणूया शिष्याच्या दृष्टीने, ना आपण रावण आहे. त्या पुंडलिकासाठी तो येतो, अन्यथा तो रावणासाठी येतो. माझी दोन्हीची ताकद नाही, तर दोन्हीच्या मध्ये कुठेतरी मी बसतो. त्यामुळे माझ्यासाठी तो निश्चित येणार नाहीये. विचार केला तर तशी गरजही नाही, कारण माझ्या आत्मज्ञानाची स्वरूपज्ञानाची सोय म्हणून त्यांनी यावं असं वाटत असेल तर संत माझे रूपडी आत्मज्ञाने चोखडी. थोडक्यात भक्ता वाचून देव साकाराला कसा प्राप्त होईल? आणि साकार देव जर झाला नाही तर भक्तांना त्याची सेवा तरी कशी करता येईल? कैचे रूप घडे सेवा, तुकाराम महाराज म्हणतात. तसंच पुढे त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की देवाविण भक्त. मगाशी काय झालं? भक्ताविण देवा झालं. आता देवाविण भक्त कोण देते निष्कामता. आपलं एक नेहमीचं काम पूर्ण करून टाकू. तुकाराम गाथ तुकाराम गाथेतला 77 क्रमांकाचा अभंग. पुढे जाऊ. अर्थ आहे की देवा वाचून भक्तांना भक्तीतलं निष्काम प्रेम म्हणूया, मोक्षातलं निष्कामता म्हणूया, ही अवस्था कोण देणार कोण? म्हणजे परस्परावलंबित्व सुचवणं सुरू आहे. देव आणि भक्त, भक्त आणि देव. आणि आई आणि मूल असतं, त्यांच्यातला जो एक प्रेमभाव असतो आई आणि मुलातला, तो देव आणि भक्त यांच्यामध्ये असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि तोच प्रेमभाव सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये असतो. काय त्या नात्याचे पैलू आपण जितके बघत जाऊ ना तितकं कमीच आहे. इतकं सुंदर, गोड, निखळ, पवित्र, मंगल नातं ते आहे. आणि याच अर्थाने आपण काय म्हणतो सद्गुरूंना कधी कधी? सद्गुरू माऊली. सद्गुरू माऊली. माऊली शब्दावर बोललो होतो का मी? आठवत नाही मला. बोललो होतो बहुतेक. तरी जाता आता सांगून टाकतो विषय आलाय तर. माऊली हा शब्द बऱ्याच वेळा आपण वापरतो. ज्ञानेश्वर महाराजांना विशेषतः माऊली म्हटलं जातं. शब्द असतात आपल्याला, पण त्याचं काय म्हणूया, त्याचं गांभीर्य म्हणूया किंवा त्याचा भावार्थ माहिती नसतो. उदाहरणार्थ आपण आई आणि माऊली एकाच अर्थाने समजतो शब्द. पण हे मी बोललो होतो मागच्या पुन्हा बोलतो की छान व्याख्या आहे त्याची की स्वतःच्या मुलांवर जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि सर्वांवरती पुत्रवत प्रेम करते तिला माऊली असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात.
व्यंकटी सांडण्याची अपेक्षा करतात, खळांची सुद्धा काळजी वाहतात. म्हणून आपल्याकडे पहा पूर्वीच्या काळी तो शिष्य सद्गुरूंच्या किंवा गुरूंच्या आश्रमात जायचा, तेव्हा अक्षरशः ते गुरु आणि त्यांची पत्नी आई वडील समजायचे त्याचे. माऊली, इथे आपण पारमार्थिक दृष्टीने बोलतोय अर्थात. तिथे गुरूंच्या आश्रमातली अजून भूमिका थोडी वेगळी असायची, पण या अर्थाने सद्गुरू माऊली हा जो प्रेमभाव देव आणि भक्त आपण बघतो आहोत, तसाच प्रेमभाव सद्गुरू आणि सत्शिष्यांमध्ये असतो. थोडक्यामध्ये आजपासून आपण पुढची काही सत्र म्हणूया. आपलं व्हॉट हा जो विभाग सुरू आहे, व्हाय झाला, व्हॉट आपण या दुसऱ्या टप्प्यामध्ये विभागामध्ये आहोत. त्या विभागांतर्गत आपण शिष्य या संकल्पनेचा आवाका समजावून घेणार आहोत. तो आपल्यासाठी अत्यंत अर्थातच महत्वाचा आहे. सद्गुरूंच्या लक्षणांचा आपण तपशीलवार विचार केला. म्हणजे सद्गुरू कसे असावेत. खरं सांगायचं झालं तर सद्गुरू कसे असावेत या विचारांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा शिष्य स्वतः अधिकार संपन्न असतो. कारण काय आहे की दुसऱ्यांनी कसं असावं हे ठरवण्याची आपली एक व्यावहारिक वृत्ती परमार्थातही काम करते. माझे सद्गुरू परमपूज्य काका तर म्हणतात की अनेक व्यवहारातल्या सवयी घेऊन साधक शिष्य परमार्थ प्रांतामध्ये शिरत असतो. त्याच्यामध्ये ही पण एक वृत्ती असते. जसं आता आपल्या एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला ठाऊक आहे की स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांचा सद्गुरू म्हणून स्वीकार करण्या अगोदर अनेक प्रकारे त्यांची तपासणी केली होती. आपल्याला चरित्र माहिती आहे, चरित्रातल्या काही कथाही माहिती आहेत. त्यांनी असं एकदम गेल्या गेल्या पहिल्या भेटीत तसं स्वीकार नाही केलेला रामकृष्ण परमहंसांचा. रामकृष्ण परमहंसांची आणि स्वामी विवेकानंदांची किंवा नरेंद्रनाथ म्हणूया, तेव्हा ते नरेंद्रनाथ होते दत्त, यांच्या भेटीतला पहिला जो भावाविष्कार झालेला आहे रामकृष्ण परमहंसांचा, त्याचाही आपण विचार केला होता. आणि ते खरं सांगायचं तर स्वामी विवेकानंदांना आवडलं नव्हतं. ते का कसं झालंय विचार. त्यामुळे क्रमाक्रमाने नरेंद्रनाथांची बुद्धी श्रीरामकृष्णांच्या ठिकाणी स्थिर झाली होती. आणि जेव्हा त्यांची संपूर्ण खात्री पटली रामकृष्ण परमहंसांबद्दल, तेव्हाच नरेंद्रनाथ नावाचा तो आत्मविश्वासाचा मेरुमणी आणि प्रयत्नांचा झंझावा श्रीरामकृष्णांच्या चरणाशी शांत झाला होता. हे दोन शब्द फार महत्वाचे आहे, कारण त्याच्यामध्ये नरेंद्रनाथांचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्त होतं. पण हे सर्व आपल्याला माहिती आहे, पण याचा सर्वात महत्वाचा पैलू आपण आत्ताच्या संदर्भात काय पाहतोय की स्वतः नरेंद्रनाथ हे अत्यंत अधिकार संपन्न, म्हणजे मी काय बोलतोय, रामकृष्ण परमहंसांची भेट होण्याच्या आधीचे नरेंद्रनाथ अत्यंत अधिकार संपन्न, सत्वगुणयुक्त, विरक्त. त्यांच्या विरक्तीच्या अनेक कथा आहेत. त्यांनी लहानपणीच ठरवून टाकलं होतं मी लग्न करणार नाही. अत्यंत विरक्त. आपल्याजवळ काही असेल, एखादा भिकारी बघितला देऊन टाकणे, अनेक कथा त्यांच्या आहेत. अदांभिक, आणि त्या अदांभिकतेतूनच त्यांची जी एक रोखठोक वृत्ती निर्माण झाली होती त्याच्यातून आली. दांभिकतेची अत्यंत चीडच होती त्यांना. निर्गुणाची अत्यंत आवड होती. सहज ध्यान लागत असे त्यांचं लहानपणापासून, सगळ्या कथा माहिती आहेत आपल्याला. निर्गुणाची अत्यंत आवड. आणि त्याचा परिणामच थोडासा असं झाला की जे कालीचे उपासक, म्हणजे मूर्ती उपासक, अशा रामकृष्णांचे भावाविष्कार त्यांनी प्रारंभी नाकारलेच होते. साधनेमध्ये सहज रमणारे अत्यंत श्रेष्ठ उत्तम साधक होते नरेंद्रनाथ.
इतकं सगळं भांडवल त्यांच्याजवळ आधीच होतं, ज्याला दैवी गुणसंपदा म्हणतात भगवद्गीतेत. जे वर्णन आहे सर्व, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती वगैरे, जे सगळं वर्णन आहे, हे सगळं असलेलेच होते हो नरेंद्रनाथ. निर्भयता म्हणा, आत्मविश्वास, भरपूर करुणा त्यांच्याजवळ होती, विवेक होता, सत्याचा अत्यंत आग्रह होता. ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये झाली. हा भाग वेगळा. हा हा स्वभाव वैशिष्ट्य, त्यामुळे एखाद्याचा स्वभाव तसा असेल, कोणाचा नसेल, हा भाग वेगळा. पण अत्यंत सत्वगुण संपन्न, अत्यंत अधिकार संपन्न असे ते मुळात कोण होते? साधक होते. तर नरेंद्रनाथांचा स्वामी विवेकानंद कसा झाला, त्यांचा तो प्रवास कसा झाला, हे सगळं आपण आधीच्या मालिकेत बघितलेलं आहे. ते बघण्याचा इथे उद्देश नाही. पण आत्ताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर नरेंद्रनाथ खऱ्या अर्थाने सत्शिष्य होते आणि म्हणून त्यांना सद्गुरूंची परीक्षा करण्याचा अधिकार प्राप्त असलेले ते होते, असं म्हणूया. आणि यातलं आम्हाला काहीही प्राप्त नसताना, अश्रद्धेतून, अज्ञानातून जेव्हा आपण मात्र सद्गुरूंविषयी आपले विचार किंवा अपेक्षा असतात की नाही, सुरुवातीच्या काळात मी जसं म्हणालो, सुरुवातीच्या काळामध्ये अश्रद्धा असते, अज्ञान असतं. त्याच्यातून आपणच काहीतरी ठरवलेलं असतं की हा नाही, सद्गुरू ते भगवे कपडे त्यांनी घालावे, त्यांनी दाढी वाढवावी शक्यतो जमलं तर. जमलं तर शक्यतो एखाद्या वृक्षाखाली बसावं. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं आहे. फार वर्णन करण्याची गरज नाही. असे जेव्हा विचार येतात, तेव्हा आपण हा विचार विसरलो की संत एकनाथ रोज पुरणाच्या पोळीचं जेवण, मी नेहमीच सांगतो, विरोधाभास दाखवून तर मला फार आवडतं. कारण आपल्या ज्या संकुचित कल्पना असतात ना, त्याला धक्के लागलेच पाहिजे. आणि पुन्हा हे कोणी ठरवायचं? परमपूज्य काका नेहमी सांगतात, हे कोणी ठरवायचं? तर मी ठरवायचं. ज्याचं स्वतःचं जीवन अत्यंत अस्ताव्यस्त आहे, ज्याला धड एक विचार करता येत नाही, विवेक कशाशी खातात ते माहिती नाही, त्यांनी ठरवायचं. त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांची वेशभूषा कशी असली पाहिजे, त्यांनी कसं बोललं पाहिजे. आदर्शवादी विचार. मग असे सद्गुरू नसतात का? असतात ना. प्रश्न तो नाहीये. पण हे आहे म्हणजे सद्गुरू आहे असं नव्हे, आणि सद्गुरू आहे म्हणजे हे असलंच पाहिजे असंही नव्हे. मग आपल्याला परमपूज्य काकांसारखे सुटाबुटातले संत भेटतात. मग कळतं की अरे नाही, बहिरंग नाही, अंतरंग. बहिरंग असेल आनंद आहे, काही हरकत नाही. बहिरंगाचं कारण वेगळं आहे. मी सुरुवातीला एकदा बोललो होतो कधीतरी, की मी हे सगळं भारतीय वेशभूषा, कपाळावर लावलेलं गंध, हे का म्हणून लावतो, याचं कारण वेगळं आहे. हे बहिरंग समजलं आहे, हे फक्त बहिरंग आहे. आज काळाची गरज म्हणून हे आपल्या सर्वांनी सांभाळायला हवेत. खरं प्रत्येकानेच सांभाळायला हवेत. तर ते विषय वेगळा आहे थोडासा, पण एक दोन वाक्य बोलतो आता, विषय निघालाय तर. हजारो वर्षांपूर्वी हिंदू शब्द सुद्धा वापरला जात नव्हता, सनातन वैदिक. का बरं? कारण तेव्हा एकच धर्म होता जगामध्ये आणि धर्माची खरी व्याख्या सगळेजण मान्य करत होते. आज धर्माला जे एक संकुचित रूप आलेलं आहे, आज आपल्या धर्मावर जे आघात होतात आहेत, आज जे आपलं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला टिकवण्याची आपली धडपड सुरू आहे, त्याच्यासाठी या बहिरंग काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण पारमार्थिक दृष्टीने, सद्गुरू या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा बहिरंगाचा ते असले तरी बिघडत नाही, याला उपाधी म्हणतात. उपाधी छान शब्द आहे तो. असली तरी बिघडत नाही, त्यालाच उपाधी म्हणतात. नसली तरी बिघडत नाही. पण काय नसलं तर बिघडतं अंतर. तर अशा आपल्या अपेक्षा असतात त्यांच्याबद्दल. ते सारांशाने बोलायचं झालं तर शिष्य म्हणून किंवा एक सत्शिष्य म्हणून सर्वप्रथम आपण अधिकार संपन्न व्हावं. म्हणजे मग बाकीचे जे अधिकार असतात ते आपोआपच प्राप्त होतात. आणि आपला अधिकार जसा जसा वृद्धिंगत होत जातो ना, तसं तसं सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यातल्या नात्याचाही सुंदर विकास व्हायला लागतो.
सगळे हे सगळे अनुभवाचे विषय आहेत. हे सगळे अनुभवाचे विषय आहेत, की जसा आपला अधिकार वाढतो, हे जी मगाशी मी नातं म्हणालो सद्गुरू आणि सत्शिष्याचं एक अतिशय मंगल आणि पवित्र असं नातं, त्याचा सुद्धा उत्तम असा विकास व्हायला लागतो. आणि विकास होतो म्हणजे तरी नेमकं काय होतं, तर हे जे नातं आहे ते अधिकाधिक अंतरंगी व्हायला लागतं. तोपर्यंत ते बहिरंगातच असतं. मी त्यांना नमस्कार करणं, त्यांच्या पायावरती डोकं ठेवणं, त्यांनी मला आशीर्वाद देणं, मी त्यांच्याशी बोलणं, त्यांनी माझ्याशी बोलणं, पुन्हा बहिरंगाचं झालं. उठसूट नमस्कार करणं सोपं आहे. बहिरंग सांभाळणं सोपं आहे. अंतरंगाचा अधिकारी होणं फार कठीण. पण त्या नात्याचा जो विकास आहे, कारण कल्पना करू शकतो आपण सद्गुरूंना अनेक अनेक शिष्य परिवार असतो, म्हणजे शिष्य खूप असतात, शिष्य परिवार मोठा असू शकतो. पण अंतरंगीचे जे शिष्य असतात ते का बरं कमी असतात? कारण त्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी जे काही द्यावं लागतं, जी किंमत मोजावी लागते, ती तयारी नसते. म्हणून मी म्हणालो, की उठसूट नमस्कार करणं, त्याला नावं ठेवणं नाही सुरू आहे. सांगणं हे सुरू आहे, की हा बहिरंग सांभाळणं सोपं आहे. आणि बहुतांश बहिरंगाचेच अधिकारात समाधान मानणारे असतात. अंतरंगाचे अधिकारी होणारे फार कमी असतात. पण जेव्हा असा एखादा शिष्य किंवा काही शिष्य म्हणूया, जे अंतरंगाचे अधिकारी व्हायला लागतात ना, तेव्हा ते जे नात्याचं वैभव आहे सद्गुरू आणि सत्शिष्यांचं, ते खुलत जातं. आणि असं न झाल्यास म्हणजे असं न झाल्यास म्हणजे काय? शिष्याने आपल्या अधिकार वाढीसाठी प्रयत्न न केल्यास. असतो असा अनुभव, की अनुग्रह प्राप्ती झाली आहे, सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. सद्गुरूंनी साधन दिलेलं आहे. नेमकेपणा, नेटकेपणा शिकवलाय. पण साधकांनी जर प्रवासाला सुरुवातच केली नाही किंवा केली तरी सुरुवातीला उत्साहाने केली, नंतर जशी करायला पाहिजे नियमित साधना तशी केली नाही. त्याच्यासाठी लागणारा अधिकार कमवत तो गेला नाही. तर मग काय होतं? समर्थ म्हणतात त्याप्रमाणे होतं. काय? सद्गुरुविण सत्शिष्य, तो वाया जाय निशेष. का सत्शिष्ये विण विशेष सद्गुरु श्रेणी. दासबोधात समर्थ म्हणतात. 5वा दशक 3रा समास 2री ओवी. सद्गुरु विण सत्शिष्य, तो वाया जाय निशेष. त्याचा भावार्थ असा आहे, की जसं अधिकारी शिष्य जर एखादा असेल आणि त्याला जर परात्पर श्रीगुरूंचा लाभ झाला नाही, तर त्याचं जीवन, त्याची तळमळ जशी व्यर्थ जाते, अगदी त्याप्रमाणे आपल्याला त्यातलं दुसरं चरण जास्त महत्वाचं आहे, की दुसरं अर्धचरण, की तसंच श्रीगुरूंना जर अधिकारी शिष्य मिळाला नाही, मगाशी मी म्हणालो तसं शिष्य जर अंतरंगी अधिकारी शिष्य होत नसेल, अधिकार संपन्नता त्याची वाढत नसेल, वृद्धिंगत होत नसेल, तर मग होतं काय? सातत्याने बहुतांश वेळेला त्या सद्गुरूंना अनधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध येतो. आणि मग नुसता व्यर्थ त्रासच सद्गुरूंना. कारण त्यांना खरी तळमळ कोणाची लागली असते? श्री रामकृष्णांना कोणाची तळमळ लागायची? स्वामी विवेकानंदांची. मग अशाला प्रश्न येतो की नाही मनामध्ये, अहो का मग त्यांची समदृष्टी नव्हती का? समदृष्टीचं तर इतकं वर्णन आहे सद्गुरूंच्या. आहेच ना. आहेच, प्रश्नच नाही. कारण सद्गुरूंचं कामच ते आहे, की जो पहिलीत असेल त्याला बोट धरून दुसरीत कसं न्यायचं? जो 5वीत असेल त्याचं बोट धरून त्याला 6वीत कसं न्यायचं? जो 10वीत असेल त्याचा हात धरून त्याला 11वीत कसं न्यायचं? हे काम आहेच. त्यांना सद्गुरू म्हणतात. पण एखादा पी-एच-डीचा अधिकार असलेला शिष्य मिळाला, तर किती आनंद होत असेल सद्गुरूंना कल्पना. कारण कारण त्यांना घाईच झालेली आहे. कधी करतो याला मी माझ्यासारखा? कधी ह्याला कळेल, की अरे जे माझं स्वरूप आहे तेच तुझंही स्वरूप आहे. का दुःखाने विव्हळतोयस? ही घाई त्यांना झालेली असते.
मला कुठे झालेली असते. बघू, जमेल तसं, जमेल तेव्हा. जमलं तर. प्रपंच नाही, नाही. तो माझ्याच मनासारखा झाला पाहिजे. मला हवी तिथेच माझ्या मुलाला कॉलेजला ऍडमिशन मिळालं. माझ्या मुलीचं ताबडतोब लग्न झालंच पाहिजे, इत्यादी इत्यादी. या बाबतीत सगळेच. पण परमार्थ ठीक आहे, बघूया, जमेल तसं, जमला तर. मुद्दा एवढा की आपला अधिकार आपण शिष्य म्हणून वाढवणे अत्यंत महत्वाचं आहे. शिष्य हाच विषय आपण बघतो आहोत. त्याच विषयाच्या चिंतनाला आपण सुरुवात केली आहे आणि हळूहळू आपण त्याचे सर्व पैलू बघणार आहोत. कारण सद्गुरू झाला बराच उहापोह करून, सुरुवातीला सगळं बोललो आपण. समर्थांनी दासबोधामध्ये शिष्य लक्षण नावाचा स्वतंत्र समासच लिहिला. शिष्य लक्षण. सद्गुरू लक्षण लिहिलं, शिष्याची लक्षणं लिहिली. आणि अनेक त्यातल्या ओव्यांचं जे चरण आहे त्याची सुरुवात शिष्य पाहिजे अशी केलेली. म्हणजे कुठेही काय मुळे संदिग्धता ठेवलेलीच नाही. शिष्य कसा पाहिजे घ्या, यादीच दिलेली पूर्ण. अशी सुरुवात करून अनेक ओव्यांची चरण समर्थांनी त्या समासामध्ये लिहिलेली आहेत. आणि ती जेव्हा मी वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की शिष्य म्हणून माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी. त्याची जाणीव झाल्याशिवाय खरंच राहत नाही. कारण होतं काय की आपल्या ईश्वराच्या कृपेने म्हणा, पुण्यकर्माचं फळ म्हणून म्हणा, सद्गुरूंची प्राप्ती झाली की अनेकांना असं वाटतं की आपलं काम झालं. आणि सद्गुरू जर खरे असतील तर ते सांगतात त्या शिष्याला की बा शिष्या, तुझ्या प्रवासाची आता तर खरी सुरुवात झालेली. आता तुला निश्चित दिशा प्राप्त झालेली आहे. तू काय करायचं, नेमकेपणा, नेटकेपणा, जो सारखे शब्द आपण वापरतो, परमपूज्य काकांचे आवडते शब्द आहेत. आणि त्याचीच वानवा आहे परमार्थ प्रांतामध्ये, नेमकेपणाची आणि नेटकेपणाची. पण ती सुरुवात आहे. मग आता माझ्यावर काय जबाबदारी आहे, मी काय करणं अपेक्षित आहे, अधिकार संपन्न व्हायचं मी म्हणजे काय व्हायचं, काय कमी आहे माझ्यामध्ये, काय मला मिळवायचं आहे, किंवा त्याहून महत्वाचं काय मला टाकायचं आहे. आत्मारामाची सुरुवातच आहे. तुझ्यापासून टाकवण्यासाठी सुरू आहे सगळं. मला नको आहे ते, सद्गुरू म्हणतात, म्हणजे समर्थ म्हणतात. ही ही मोठी जाणीव आपल्याला होते जेव्हा आपण त्या समासाचा अभ्यास करतो. आणि या समासामध्ये शिष्याचं म्हणूया किंवा सत्शिष्याचं विशेषतः मुख्य लक्षण समर्थ जेव्हा वर्णन करतात, त्या समर्थ म्हणतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य. मुख्य सत्शिष्याचे लक्षण. 5वा दशक 3रा समास 18वी ओवी. अनेक लक्षणं केली आहेत. मी मगाशीच म्हणालो, सुरुवातच शिष्य पाहिजे. पण त्याच्यामध्ये समर्थ मुख्य लक्षण काय आहे हो सत्शिष्याचं, आणि सत्शिष्य शब्द वापरला, शिष्य नाही म्हटलेलं, सत्शिष्य. हळूहळू आपण बघतच जाणार आहोत की हे काय म्हणूया स्तर कसे असतात शिष्यत्वाचे. नक्कीच स्तर असतात, साधकांमध्ये स्तर असतात की नाही. आता शब्द सुद्धा कधी कधी वेगळ्या पद्धतीने वापरतात. उदाहरणार्थ, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व आपल्याला माहिती आहे, पाठ आहे सगळ्यांना. ही जी एक साधनेची घडी सांगण्यात येते, उत्तराखंड सांगण्यात येते म्हणूया, त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व सगळ्यात शेवटी सांगता येईल. आणि मुमुक्षुत्व ज्याला असतं त्याला काय म्हणतात, मुमुक्षु. पण दासबोधामध्ये समर्थांनी बद्ध मुमुक्षु, साधक सिद्ध असा प्रगतीचा टप्पा सांगितला. म्हणजे मुमुक्षुच्या नंतर साधक म्हटलेला आहे. मग गोंधळाची काही गरज अजिबात नाही. शब्द बदललेत फक्त. तिथे मुमुक्षुत्व म्हणून जे अपेक्षित आहे ते समर्थांना दासबोधामध्ये साधक या नावाखाली अपेक्षित आहे.
काही फरक पडत नाही. तुम्ही त्याला एबीसी म्हणा, XYZ म्हणा, काही फरक पडत नाही. लक्षणं बघायची आहेत. मुद्दा माझा एवढाच आहे की स्तर आहेत. त्या स्तरांमध्ये उत्तम साधक येतो, मग त्याच्या खालचा मध्यम येतो, मग त्याच्या खालचा अजून एक जण. मग त्यांची लक्षणं काय, त्यांची प्रगती कशी होते, हे सगळे विचार आपण शांतपणे करणारच आहोत. पण आत्ता समर्थांनी माझा म्हणजे आपला विषय हा सुरू आहे की लक्ष वेधतोय मी तुमचं, ते सत्शिष्य असा शब्द वापरलाय. आणि मुख्य सत्शिष्याचे लक्षणं, मुख्य लक्षण काय आहे समर्थ सांगतात. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सच्चिष्य. व्याख्या केली, विचार केला, त्या नाव, हीच आहे व्याख्या, हेच आहे नाव सच्शिष्याचं. त्याचा भावार्थ असा आहे की श्री गुरूंच्या उपदेशावर पूर्ण श्रद्धा हे सत्शिष्याचं मुख्य लक्षण आहे. पूर्ण श्रद्धा. आणि त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडूनच आपलं कल्याण होणार नाही असा विश्वास. अनन्य भावे शरण, अनन्य भावे शरण. अनन्य भाव खूप वेळ शब्द आपण ऐकलेला असतो. त्याचाही अर्थ आपल्या लक्षात राहायला हवा की अनन्य म्हणजे अन्य कोणीही नाही असा अर्थ होतो. अनन्य शरण, आपण म्हणतो अनन्य शरण जाणं भगवंता, म्हणजे काय, अन्य कोणीही नाही. आणि इथे अन्य कोणीही नाही याच्यामध्ये जो मुख्य भाव आहे, जो सुरुवातीला आपण बोललो, विशेषतः स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावरती बसून जेव्हा परमार्थ प्रांतात आपण फिरायला जातो, तेव्हा ते गाढवच असल्यामुळे ते मला कुठेही नेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अन्य कोणाकडूनच आपलं कल्याण होणार नाही असा विश्वास. आणि त्यालाच परमपूज्य काका साध्या भाषेमध्ये ते व्यक्त करतात की मला असे वाटते की, ऐकलं असेल अनेकांनी ज्यांनी प्रवचन ऐकले. आणि हे परमार्थ प्रांताबद्दल बोलणं सुरू आहे बरं का. व्यवहारात ठीक आहे, व्यवहारासारखा जे योग्य असेल, जी आपली भूमिका असेल, जे कर्तव्य असेल त्याप्रमाणे करावा. पण परमार्थ प्रांतामध्ये परमपूज्य काका नेहमी सांगतात, मला असे वाटते की, हे वाक्य गुंडाळून माळ्यावरती आलं असेल लक्ष. मग त्याची जागा कशाने घ्यावी? श्री गुरु काय म्हणतात, संत काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतं, भगवंत काय म्हणतात, इत्यादी. आणि हे सर्वजण काय म्हणतात हेच तर सद्गुरू आपल्याला सांगतात. ते काही स्वतःच्या खिशातलं काही सांगतात का? नाही. त्याचं कारण आहे, सद्गुरू जेव्हा सत्शिष्याला काही सांगतात, विशेषतः आपण आता परमार्थ प्रांतातलं, विशेषतः आपण साधना प्रांतातलं बोलतो आहोत. त्याच्या पाठीमागे जो विचार असतो, त्याच्या पाठीमागे जे त्यांनी जे जाणलेलं असतं त्या शिष्याबद्दल, बऱ्याच गोष्टी त्यांनी जाणलेल्या असतात. आणि म्हणून नेहमी एक दृष्टांत दिला जातो, की सद्गुरू म्हणजे जणू काही मेडिकल स्टोअर. बऱ्याच वेळा आपण तो दृष्टांत पाहतो. पण त्या मेडिकलच्या दुकानातलं, औषधाच्या दुकानातलं कोणतं औषध मला हवं, हे ज्यांना कळतं त्यांनाच तर डॉक्टर असं म्हणतात, की जे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. मग ते प्रिस्क्रिप्शन लिहिणारे पारमार्थिक डॉक्टर म्हणजे सद्गुरू. हे झालं सद्गुरूंच्या दृष्टीने. आपलं सद्गुरू हा विषय सुरू नाहीये. ह्याच गोष्टीला आपल्याला दुसऱ्या बाजूने बघायचं आहे, ते म्हणजे शिष्याच्या बाजूने. कारण समर्थ जर मुख्य लक्षण म्हणत असतील, इतकी लक्षणं सांगितली आहे, त्यातलं मुख्य लक्षण समर्थ म्हणतात आहे. त्याचा अर्थ असा आहे की कदाचित बाकीच्या लक्षणांमध्ये मी बसतही असेन, पण जर मी या लक्षणात बसत नसेल, तर मला समर्थ सत्शिष्य म्हणायला तयार. मी स्वतःला काही समजू. आणि असे अनेक बारीक-सारीक पैलू आहे. मी जसं म्हणालो, की शिष्याच्या दृष्टीने जेव्हा असं म्हटलं जातं, की अनन्य भावाने शरण. त्याचे अनेक पैलू आहेत. बघूया आपण वेळेच्या मर्यादेमध्ये एक 2-3 पैलूंचा विचार करू. सर्व महत्त्वाचा यातला पैलू काय आहे माहिती आहे का? मला असे वाटते, की जे आपण मगाशी बोललो त्याच्यामध्ये मला या शब्दाखाली तो शब्द अधोरेखित आहे. शुद्ध मराठीत अंडरलाईन. कारण तो मला जो असतो ना, ते फारच त्याच्यामध्ये काय म्हणूया प्रबळ असतो तो. आपल्या बुद्धीला आपण पटेल ना तेवढं स्वीकारत असतो. माझी वाक्य सांगतो मी. जणू काही मी म्हणजे इत्यादी.
त्यामुळे अहंकार लयाची फार मोठी सोय त्याच्यामध्ये आहे. सर्वात प्रथम की ज्याच्याशिवाय एक पाऊल पुढे परमार्थ प्रांतात पडत नाही. इति परमपूज्य काका. परमार्थ प्रांतामध्ये पाऊल पुढे पडत नाही म्हणतात तो. एक पाऊल अजून काय पाहिजे आता. त्यामुळे अहंकार लयाची सुरुवातच तिथून आहे. आणि जर मी श्रीगुरूंच्या समोर नतमस्तक व्हायला तयार नसेल, तिथेही मला माझ्या बुद्धीचंच जास्त महात्म्य वाटत असेल, तर माझं पुढे कसं होणार? श्रीगुरूंच्या ठिकाणी मी अनन्य होऊ शकत नसेल, तर इतर ठिकाणची तर गोष्टच नको. हा त्याचा एक पैलू आहे. का म्हणून त्याला मुख्य लक्षण म्हणतात आहे समर्थ? अहंकार लय. आणि इतकं का, म्हणजे कधी कधी असं वाटतं की नाही, इतकं का आपल्या अहंकाराचा यांना त्रास होतो? विचार येतात कधी कधी. आहे माझ्याजवळ अहंकार, आहे मी अहंकारी, तुम्हाला काय त्रास आहे? हे बोलणं सुद्धा किती अज्ञानातून आहे पहा. कारण मला जर ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे आणि म्हणून मी त्यांच्या चरणाशी बसलेलो आहे, कारण त्यांना ज्ञान प्राप्त आहे या श्रद्धेसह तिथे बसलेलो आहे, याचा अर्थ त्यांना ज्ञानाची जाग आलेली आहे, या श्रद्धेसह मी तिथे बसलेलो आहे. तर मी अज्ञानाच्या झोपेतली माझी जी बडबड आहे त्याला किती महत्व असेल, हे ज्ञानाची जाग आल्याशिवाय मला कळेल का? हा मुद्दा आहे. हा त्याचा दुसरा पैलू आहे. म्हणून मला असे वाटते की नाही, त्यांना काय वाटतं. आणि तिसरा पैलू बोलायचा झाला तर आपण सद्गुरूंचा पुन्हा विचार करताना आपण ईश्वराची ती सगळी कार्य पाच बघितली होती, आणि जेव्हा प्रबोधन हे 6वं कार्य तो करतो तेव्हाच त्याला सद्गुरू असं म्हणतात. त्यामुळे विशेषतः शिष्याच्या कल्याणासंबंधी जेव्हा उपदेश केला जात असतो, तेव्हा त्याच्या मुखातून कोण बोलत असतं याचं नेहमी भान असू द्यावं. आणि इतकी श्रद्धा असावी की, एक ती कथा आहे, कथा सांगतो, थोडासा वेळ आहे, तर तिने समजायला सोपं होतं. एक आता ही सद्गुरूंची कथा नाही आहे, पण कथा आहे, त्यातलं आपल्याला फक्त काय म्हणा मतितार्थ लक्षात घ्यायचा. एक गुरु असतात, तपश्चर्या करत असतात वगैरे, म्हणून आपण करूया, सिद्धिविद्धी प्राप्त असतात त्यांना. तर ते शिष्याला आपल्या शिष्याला मंत्र शिकवतात. कशाचा? पाण्यावरून चालत जाण्याची सिद्धी. आता या शिष्याची प्रचंड श्रद्धा असते त्या गुरूंवरती. तो अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याचं अनुष्ठान करतो. एक दिवस ते दोघ जण असे जात असतात, मध्ये एक नदी आडवी येते. आता ते गुरु त्याला म्हणतात, तर आता पाणी म्हणजे एवढी मोठी नदी आहे, भरलेली सगळं पाण्याने, कसं पलीकडे जायचं? तो त्याला आश्चर्य वाटतं, अरे यांनीच तर मला शिकवले, असं का म्हणतात आहेत? ते अडकून राहतात आतल्या काठावर, आधीच्या काठावरती, आणि हा शिष्य त्यांनीच दिलेला मंत्र जपून पाण्यावरनं चालत जातो. मुद्दा एवढाच होता. हे ही कथा झाली. कथा आपण बाजूला ठेवूया. श्रद्धा काय काम करू शकते हे मी सांगतो. त्याचं कारण आहे, सद्गुरूंवर ठेवलेली जी श्रद्धा असते की नाही, ती ईश्वर तत्वावरती ठेवलेली श्रद्धा असते. आणि जर ती श्रद्धा जशी हवी तशी असेल, निखळ श्रद्धा जर असेल, तर त्या ईश्वराला तथास्तु म्हणावं लागतं. म्हणावं लागतं, विचारपूर्वक शब्द वापरतोय. मुख्य सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण. कितीतरी काय म्हणूया, शिष्यांचे आणि सद्गुरूंचे म्हणजे चरित्रातल्या कथा, आता कल्याण स्वामींची कथा आहे उदाहरणार्थ, किती प्रसिद्ध कथा आहे. म्हणजे मुद्दा हा की फार लवकर तरून गेलेले आहेत असे शिष्य, फार लवकर. तर पारमार्थिक संदर्भामध्ये मला असे वाटते की या वाक्याची जागा तर, आणि सद्गुरू प्राप्ती झाली असेल ते अजून सोपं काम आहे. कारण ते सांगतायत, त्याचा अर्थ ते पुन्हा मी मगाशी बोललो त्याप्रमाणे, ते भगवंत काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतात, संत काय म्हणतात, हेच ते सांगतात.
आणि आपल्या पारमार्थिक कल्याणाची जी अनेक रहस्य आहे ना, यातलं हे एक मोठं परिणामकारक रहस्य आहे खरं सांगायचं. सद्गुरूंवरचा पूर्ण विश्वास, अनन्य भावाने शरण. आणि विचार केल्यास याच्यातून त्यांना काही मिळत असतं का हो? करा बरं विचार. त्यांना आपण काय देणार? माझी त्यांच्यावर अनन्य श्रद्धा आहे माझ्या सद्गुरूंवर, म्हणून त्यांना काय मिळतं त्याच्यातून? काहीच नाही. मिळणार मलाच आहे. हाही पुन्हा तर्कशुद्ध विचार आहे. एक पुन्हा व्यावहारिक आपलं मन कसं विचार करतं म्हणून मी सगळं बोलतोय बरं का. तर त्यांचा काही स्वार्थ असेल का? परमपूज्य काका गमतीने म्हणतात, ही काही अशी एजन्सी आहे का? एजन्सी. बरं, आपला व्यवहारातला शब्द चांगला कळतो, एजन्सी. किंवा अमेरिकेत आल्यानंतर शिकलेला नवीन शब्द फ्रँचाईज. म्हणजे काय फ्रँचाईज सिस्टीम आहे काही. यू मस्ट गो थ्रू देम. वाय? दे गेट देअर कमिशन. असला काही प्रकार आहे का? हे बोलायला सुद्धा इतकं हास्यास्पद वाटतं. जे काही मिळायचं आहे ते मलाच मिळणार आहे शिष्य म्हणून. माझ्याच हितासाठी सगळं सुरू आहे. त्यांना पहिली गोष्ट, त्यांना देणारे आपण कोण? ज्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना आपण काय देणार? पहिली गोष्ट. आणि मी माझ्या त्यांच्या प्रती अनन्य शरणभाव आहे, म्हणून ते सद्गुरूंना त्यातनं काय मिळणार? काहीच नाही. मग मिळणार कोणाला आहे? मला मिळणार आहे. काय मिळणार आहे? अज्ञान निवृत्तीची माझ्या लवकरात लवकर सोय होणार. कारण अज्ञान जे आहे ना, त्याला काय म्हणूया, म्हणजे पाठबळ मिळतं. त्याला जे एक शुद्ध मराठीत बोलूया, न्यूट्रिशन्स मिळतात. ते अहंकारातूनच मिळतात. आणि तो अहंकारच मी अजूनही जोपासत चाललेलो. खूप मजा मजा असते परमार्थ प्रांतामध्ये. अनेक गोष्टी मलाही बघायला मिळालेल्या आहेत, म्हणून मी सांगतो की सद्गुरूंना भेटायलाही जातात. तर एकदा बोललो असेल मी की मला किती ज्ञान आहे हेच दाखवण्यासाठी जातात. जणू काही ते परोक्ष ज्ञानाची परीक्षाच आहे. किंवा हा, तुला ना 50 पैकी 50, त्याला 50 पैकी 30 गुण. त्याचं कारण आहे, अजून कळलेलंच नाही माझं हित कशामध्ये. असं वाटतं की मला किती कळलं, म्हणजे बौद्धिक पातळीवरती, ह्याच्यावरच पारमार्थिक प्रगती मोजल्या जाणार आहे. आणि किती अज्ञान आणि किती अहंकार असावा की सद्गुरूंच्या समोर सुद्धा मी माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठीच जातो. प्रश्न विचारणं निमित्त असतं. पण हे बघा, म्हणजे प्रश्न असा आहे, पण मला असं इथे म्हणणं, इतकं सगळं मला माहिती आहे, आता तुम्ही सांगा थोडंफार काही असं उरलं असेल, राहिलं असेल वगैरे तर, अशी भूमिका. मग ते तर तशी बोलून कंटाळलेलेच असतात हजार लोकांची. ते म्हणतात, वा वा, छान चाललाय तुझा अभ्यास, चालू दे असंच. कारण शाश्वत हिताची कळकळ घेऊन आलेला शिष्य नाहीच आहे तो. माझं कल्याण कसं होईल, मला स्वरूप प्राप्ती कसं होईल, हे एक श्री गुरु तुम्ही सांगा. तुम्ही सांगा मी काय करू, आणि तुम्ही सांगा मी काय नको करू, जेणेकरून लवकरात लवकर माझा हा प्रवास, शुद्ध मराठीत ॲक्सिलरेटेड जर्नी. किती स्वच्छ, स्पष्ट, निखळ भूमिका आहे पहा. आणि जसं अनुग्रहाच्या बाबतीत बोलतो, तसंच उपदेशाच्या बाबतीत आहे, की ते सुद्धा आपल्या खिशातून काढून काही देतात नाही. माझं स्वरूप आहे ते. पण मला कळत नाहीये. आणि कळत नाहीये म्हणून अज्ञानामुळे माझं जे काही जसं जीवन आत्तापर्यंत गेलं तसं चाललंय सुखदुःखाच्या हेलकाव्यामध्ये. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक सुख-दुःख मी भोगत असतो. अनेक गोष्टींना आता मी दुःखाचं महत्त्व सुद्धा देत नाही. इतकं आता कोडगा मी झालेलो आहे. शब्द चांगला नाही, बोललो होतो आपण. याचं कारण आहे, सगळ्यांचं जीवन मला तसंच दिसतं. त्यामुळे याला जीवन ऐसे नाव आपण ठरवून टाकलं ना सगळ्यांनी. हे जे अज्ञानातून माझं जीवन चाललेलं आहे, त्याच्यातून लवकरात लवकर माझी सुटका कशी होईल, स्वरूपाची प्राप्ती मला कशी होईल, मी स्वतः आनंद रूप आहे, हा अनुभव मला कधी येईल, आणि तो मला कसा येईल. आणि म्हणून मी फक्त माझ्या साधनेविषयी प्रश्न, मला ज्या अडचणी येतात साधनेमध्ये, त्याच्यात मी प्रगती कशी करू. आणि त्यांनी जे एकदा मला सांगितलं, त्याच्यावर इतका विश्वास, कारण तेच माझ्यासाठी सत्य आहे. त्याचे परिणाम होणारे खूप आहेत. आता शिष्याचा आपण बराच विचार करणारच आहोत, पण आता विषय निघाला तर एक पैलू त्याचा अजूनही सांगतो. होतं काय माहिती आहे का? आपल्या सद्गुरूंनी आपल्याला एक साधन दिलेलं असतं, आणि माझी बुद्धी अजूनही मी चालवत असतो. त्यामुळे अनेक विविध प्रकारचं वाचन,
विविध प्रकारचं श्रवण, आणि मग असं वाटायला लागतं की अरे त्याला त्यांनी ते साधन दिलं ते जास्त चांगलं वाटतं नाही, माझ्या सद्गुरूंनी तर मला ते दिलंच नाही. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. भले सद्गुरू तेच असले आणि त्यांनी दुसऱ्याला एक साधन दिलेलं असलं. अजून एक छोटीशी कथा बहुतेक सांगितली असेल याच्या आधी. एक असे ऋषीमुनी असतात, झाडाखाली बसलेले असतात. तिकडून एक व्यक्ती येतो. तो त्यांना म्हणतो, का हो साधू महाराज? ते म्हणतात, काय म्हणतात, बोल, काय म्हणतोस तू, काही तुला उपदेश हवाय का? नाही, मला तुम्ही सांगा म्हणे, घरात राहून कधी देव भेटतो का? तुम्हीच सांगा, घरात राहून कधी देव भेटतो का? त्याच्यासाठी नाही का जावं लागत जंगलामध्ये, संन्यास नाही का घ्यावं लागत, वगैरे वगैरे. म्हणून नाही, बरोबर आहे रे तुझं, खरी खरी गोष्ट आहे. घरात राहून जर देव भेटला असता तर समर्थ रामदास स्वामी गेले असते का? वा, छान. काही दिवसांनी अजून एक मनुष्य त्यांच्याकडे येतो. तो म्हणतो, साधू बुवा, देव शोधण्यासाठी जंगलातच गेलो पाहिजे का हो? घरात राहून देव नाही का भेटत? ते म्हणतात, अगदी भेटू शकतो. नाही तर मग एकनाथ महाराजांनी गेले नसते का ते घर सोडून जंगलामध्ये? गंमत काय होते, हे दोघं एकमेकांना भेटतात. आपले लक्षात आहे ना विषय काय सुरू आहे. हे दोघं एकमेकांना भेटतात आणि ते सांगतात कथा आपली. अरे हे साधू बुवा जरा काही खरे दिसत नाही, तुला सांगतात जंगलात जा, मला सांगतात घरात राहा. येतात दोघं साधूबांकडे विचारायला, असा कसा उपदेश करता तुम्ही? मला वाटतं या सांगण्यातूनच कथेची मार्मिकता लक्षात आलीच असेल तुमच्या. कोणाचा प्रश्न काय होता? एकाचं वैराग्य इतकं तीव्र झालं होतं, की हा आता घरात राहिला तर ना याचा प्रपंच पूर्ण होईल, ना परमार्थ पूर्ण होईल, हे जाणणारे ते साधू महाराज होते. आणि दुसरा बेताबेतानी, ठीक आहे, जमलं तर जमेल तेव्हा, ते गेलंच पाहिजे का? मुद्दा एवढाच सुरू होता आत्ताच्या संदर्भामध्ये, की सद्गुरू जरी तेच असले तरी ते जेव्हा उपदेश करतात, तेव्हा तो माझ्या हिताचा असतो, ही श्रद्धा, हा विश्वास जेव्हा परिपूर्ण आपल्या अंतःकरणात असतो शिष्य म्हणून, तेव्हा समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे मी सत्शिष्य होण्याच्या लक्षणामध्ये बसतो. आणि पुन्हा ही काही अशी पदवी नाही आहे सत्शिष्य. विषय हा सुरू आहे, की माझी जी एक प्रगती, आणि म्हणून परमार्थ प्रांतामध्ये असं बघायला मिळतं, की एकेकाळी नास्तिक असलेला मनुष्य असे आपल्याला माहिती असतील, पण सद्गुरू प्राप्तीनंतर केवळ सद्गुरू वचनांवरती विश्वास ठेवून केलेला प्रवास इतक्या झपाट्याने प्रगती झालेली आहे, अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण ते आहे. तर आपण त्याचे काही पैलू पाहिलेत. आज विचार केला तर नेहमीप्रमाणे थोडं प्रास्ताविकासारखंच बोलणं झालेलं आहे. वेळ झालेली आहे आपली. पण एक साधारण दिशा तुमच्या विचारांची लक्षात आली असेल, की शिष्य म्हणून आपल्याला किती गोष्टींचा विचार करणं भाग आहे. आपला सुद्धा प्रवास कसा व्हायला हवा आहे. मी जर मंद असेल तर मी मध्यम कसा होईन, मी मध्यम असेल तर मी उत्तम कसा होईन, इत्यादी. हा सर्व विचार आपण पुढच्या काही सत्रांमध्ये करणार आहोत. आज आपली वेळ झाली आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि आजचे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. परत एकदा तुम्ही आठवण करून दिली की शिष्याने काय करायचं असतं. शिष्याला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला सत्शिष्य होणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच मला असं वाटतं की सगळ्यांच्या चांगलं लक्षात येईल की सद्गुरू तर ते सद्गुरू असतातच, पण आपल्याला काय व्हायचंय, आपला प्रवास कुठे व्हायला पाहिजे. आपण आता भजन सेवेकडे वळू. पल्लवी, आली आहेस ना? जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला आज भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ पल्लवी खांडेकर. या इथे बे एरियात फ्रीमाउंट इथे राहतात. आपल्याला नवीन नाहीत. आपल्या या सत्रांमध्ये त्यांनी आधीही भजन सेवा दिलेली आहे. आणि पल्लवी आज स्वरूपानंदांचे स्तुतीपर भजन म्हणणार आहेत. त्यामुळे आता आपण तिच्याकडे
सगळे सूत्र सोपवू. तयार आहेस? हो, जय श्रीराम गोसावीताई. मंगेश दादा, तुम्हाला इथून नमस्कार. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? हो. प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मंतरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारे. माझे माझे लोप पाऊ दे, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी तो मी, सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रवास दोदित, झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. दृष्टी निवळू दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या वचनाचा छंद जडू दे जीवा. सुमने सुमने अर्पण व्हावी, कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. राम कृष्ण तुम्ही, राम तीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञान देव. करुणा कर तुम्ही, कृपा तुम्ही, वासुदेव. हरिमय होई आम्हा जाणवू, हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. उदात्त उन्नत पावन मंगल, जीवन हे गावे. सोहम सोहम म्हणता म्हणता, ममत्व संपावे. सोहम किंकर धरा तुम्ही, या देहा वासरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता, ओढशी लागली. घास सानुले करुणी भरवा, आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जपो सर्वदा वैखरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. द्वंद्व न उरले, दुःख संपले, अनुभव हा यावा. तिमिर मावळे गगन, जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृती यावी सहज सुधा, माधुरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. स्वागत करीतो सद्गुरुराया,
उमलू दे मनी उषा, कृपा प्रसादे स्वामी आपल्या, शमुदे सगळी तृषा. वाद भक्त वृंद हा प्रसन्न वदने, विनम्र वंदन करी स्वामी, विनम्र वंदन करी. सोहम घोषची घुमत रहावा, मान सदा भारी. सोहम घोषची घुमत रहावा, मान सदा भारी. सद्गुरु श्री स्वरूपानंद स्वामी महाराज की जय. जय श्रीराम. वाव, खूपच सुंदर झाली तुझी भजन सेवा पल्लवी. इतकं छान, शांत, भावपूर्ण, अगदी वेगळ्याच वातावरणात घेऊन गेलीस तू आज. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. दादा, आज आपण प्रश्न उत्तर